पर्यंत काय दिल्लीपर्यंत जाईल. ओबीसी जागा झाल्यावर वाहून जातील हे सगळे. त्यांची जी कोल्हेकोई चालू आहे ना, हे लबाडांचं भामट्या लोकांचं हे मंडल यात्रा वगैरे. और बीपी मंडल कोण होते, त्यांचा सामाजिक न्याय म्हणजे काय. घरामध्ये 450 संस्थांचं पद घेऊन बसलेले शरदचंद्रजी पवार मंडल आयोगाच्या नावानं म्हणजे काय भामटेगिरी करतात ओबीसीच्या बाबत मध्ये. जरांगेला समजावून सांगा की तुमच्या सातपुतेला सांगा, काय ते बजरंग सोनवणेला सांगा ना तिथं. तिकडे जरांगेला उचकावताय, चेतावताय, चिथावणी देताय त्याला, आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा करताय. एकीकडे तुम्ही सांगता की हे मुंबई जाळायला निघाले, तुम्ही युजवायला जाता. आम्ही अरे जर जरांगेला दुसरी कुठली भाषाच कळणार नसेल संविधानाची, मग आम्ही पण काय बांगड्या भरल्या का काय. बोलावं लागेल ना. हे आम्ही लढणारे आहोत. आम्हाला तुम्ही कितीही बदनाम करा, आमच्यात कितीही फूट पाडायचा प्रयत्न करा. आतापर्यंत 5-6 वेळा झाला, इथून पुढे 10-12 वेळा होणार आहे. पण आम्ही थांबणार नाही. आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, कुठल्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते नाही. आम्ही गावगाड्यातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्काधिकाराची भाषा बोलणार. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची एक भली मोठी संघर्ष यात्रा. जर इथल्या राज्यकर्त्या लोकांना झुंडीची भाषा कळत असेल तर आम्ही ती झुंडशाही दाखवण्यासाठी, म्हणजे कुणीतरी आंदोलन करते म्हणून त्याला काउंटर म्हणून आम्ही मुंबईला वगैरे जाण्याच्या आता सध्या तरी आम्ही कुठलीही घोषणा केलेली नाही, करणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा ही पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत, आणि त्यामध्ये सर्व 18 पगड जाती ओबीसी विजयंती बांधव सामील झालेले असतील. यात्रा आम्ही येऊ घातलेली. आज बीडमध्ये एक चांगली बैठक झालेली आहे. त्यानंतर आमच्या बऱ्याच अजून 1-2-3 बैठका होतील, आणि आम्ही तारीख जाहीर करू येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्येच. आणि बघा, ती यात्रा आमचे 2 पॉइंट आहेत. एक तर मा जिजाऊ या तीर्थक्षेत्रावरून सिंदखेड राजावरून निघेल, अदरवाईज माळेगावच्या खंडोबाच्या ठिकाणाहून निघेल. या बैठकीमध्ये काय ठरलं? या बैठकीमध्ये माणसांना आपला हक्क आणि अधिकार हिरावले गेल्याची भावना जोपर्यंत या लोकांना जाणीव निर्माण होणार नाही, आमच्या ओबीसी बांधवांना नक्की आगा काय घडायला लागलं या महाराष्ट्रात हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत हा माणूस पेटून उठणार नाही. पण ज्या दिवशी पेटून उठेल त्या दिवशी महाराष्ट्रात ज्यांना बॅलेटची भाषा कळते, ज्यांना झुंडीची भाषा कळते, त्यांना आम्ही त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्याच भाषेमध्ये हे उत्तर देऊ. तुम्ही आता पुरवतात 10 लाखापेक्षा मोठा आकडा आहे. तुम्ही संशोधन करावं. गावगाड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही चर्चा आहे. एका आमदाराची 10 लाख बोली आहे. आज तर तो कोट्यापर्यंत आकडा आहे. पण येतील ना. अरे प्रत्येक चौकामध्ये 100 बाय 25 फ्लेक्स, एक बॅनर, 5 नाही 10 हजाराचा एक बॅनर आहे. अरे आला कुठून पैसा? आमच्या गावगाड्यातल्या 50% लोकांनी काय टॅक्स भरला की नाही? आमच्या काही खिशातले पैसे तिथं आले की नाही? कोण जे भासडायला येतोय त्याला आमचं उत्तर काय असते ते दाखवतो. हे बघा, गेल्या 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्राची ओबीसीची चळवळ, माळी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, बंजारा समाज असेल, गावगाड्यातल्या 18 पगड जाती असतील, सगळ्या लोकांची मी नावं घेऊ शकतो. पण ह्या सगळ्या लोकांच्या हक्क आणि अधिकाराची जी वज्रमूठ झालेली आहे, ही वज्रमूठ भेदायचं काम काय म्हणतात जरांगे आतापर्यंत. आमचं आणि ह्यांचं भांडण नाही, मी ह्याला विरोधक मानत नाही. ज्यावेळी लक्ष्मण हाकेचा प्रश्न जरांगे समोर आला त्यावेळी जरांगे म्हणाले की हा याला आम्ही विरोधक मानत नाही, आम्ही येवलावाल्यांना विरोध मानतो. त्यावेळी लक्ष्मण हाकेनी 80% वेळा आम्ही सगळे एक आहोत हेच आम्ही महाराष्ट्राला सांगायचा प्रयत्न केलाय. मी कुठल्या पोडियम समोर, मी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी, मी कुठल्या माईक समोर किंवा माझ्या खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा असं बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. कारण पोटतिडकीपासून रात्रंदिवस बोलणारा हा लक्ष्मण हाके आहे, समोरून वार करणारा लक्ष्मण हाके आहे. आणि सांगायचंच म्हणलं तर होळकरांची अवलाद असणारा. होळकरांची युद्धनीती काय होती माहितीये का? लपून छपून नाही, वाळवंटामध्ये आमने सामने युद्ध खेळणं, अटक कटक पर्यंत दिल्लीच्या तख्तावर 3 वेळा बादशाला बसवणारे होळकर आहेत. त्यामुळं आमच्यावर असले खोटे नाटे आरोप करून 2 जातीमध्ये तेढ निर्माण करून ओबीसीची चळवळ डॅमेज होणार नाही. आणि हा विषय आमचा काल भुजबळ साहेबांनी सांगितल्यानंतर संपलेला आहे. काल साहेबांनी स्टेटमेंट होऊन झालेला व्हिडिओ आहे त्यापासून तेच चालू आहे महाराष्ट्रामध्ये. त्याबद्दल काय सांगतात? महाराष्ट्रामध्ये तेच मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आमच्या 2 जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही. ही हक्क अधिकाराची लढाई आहे. आम्हाला डॅमेज करायचा कोणी प्रयत्न करू नका. नेते डॅमेज केले जात आहेत, ओबीसीची चळवळ डॅमेज केली जाते, 2 जातीत भांडणं लावली जात आहेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.